अशोक मासाळे आणि स्नेहल सावंत हे दोन्हीही समाजात असलेले कार्यकर्ते आहेत आणि स्नेहल सावंत या पूर्वी नगरसेविका होत्या, त्यांच्या वॉर्डात त्या निवडून आल्या होत्या, त्यांनी समाज कल्याण सभापती म्हणून काम केलेलं आहे. थोडक्यात मतात त्यांचा पराभव झाला आहे. आम्ही आमच्या आघाडीतूनच त्यांना पाठिंबा त्यावेळी दिला होता, त्यामुळे त्यांच्याबद्दल काय निगेटिव्ह बोलायचं कारण नाही. अशोक मासाळे सुद्धा हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, मागासवर्गीय समाजाशी बिलॉंग करतात आणि राष्ट्रवादीने जर निर्णय घेतला असेल की मागासवर्गीय समाजाला आपल्याकडनं चांगलं प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि त्यामुळे त्या समाजाला आपण या ठिकाणी संधी दिली असेल तर त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आता व्यवहार झाला नाही झाला ह्याच्यावर बोलण्यासाठी मी क्वालिफाईड नाही का, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं की काहीतरी विचार करून निर्णय घेतला असेल, त्यात त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी काहीतरी वेगळं सांगत असतील तर तो त्यांनी लवकर मिटून विषय संपवावा. अर्थात आमच्या बरोबर आघाडी करून ते निवडणूक लढले होते आणि निवडणुकीनंतर 39 संख्या झालेली असताना आमच्याबरोबर राहणं गरजेचं होतं. आणि जर असं खरोखरच कोणतरी पैसे घेऊन नगरसेवक पद वाटत असेल तर पैसे घेऊनच भाजपला पाठिंबा दिला का? ज्या लोकांनी तुम्हाला भाजप विरोधात मतदान केलं त्या लोकांचा विश्वासघात पैसे घेऊन केला का, हाही प्रश्न मनात येतो. पण मी सांगितल्याप्रमाणे तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याशी आमचं देणं घेणं नाहीये.